सकाळी सकाळी माझ्या हातून एक आगाऊ काम झालंय. काय ते पुढे सांगते. त्या अगोदर शांभवी उठलेली, तर तिला घेऊन थोडंसं खेळवलं आणि तेवढ्यात माझं लक्षच गेलं नाही. दूध उतू गेलं आणि एवढ्या घाईच्या टायमिंगमध्ये हे असं काही झालं ना, की खूप डोकं दुखायला लागतं. असं वाटतं की पूर्ण दिवसच खराब जातो की काय. बघा, या वेळेमध्ये आपल्या सगळ्या जणींनाच घाई असते टिफिन बनवण्याची. आज इडली सांबारचा बेत आहे, त्यामुळे इडली पात्र लावलंय आणि त्याच्यामध्ये हे अशा गोष्टी झाल्या. त्यानंतर तिला औषध पाजत असताना ते अंगावर सांडलं, त्यामुळे लगेच तिला अंघोळ घालून घेतली. तू खा. आजीला खाऊ घाल. आप लई गोड. अगं बाई, किती इकडे बाय. असं छान फ्रेश होऊन आजीसोबत मॅडमचं खेळणं चाललेलं आहे आणि इकडे छान अशा आपल्या इडल्या तयार झाल्यात. माझं इडली पात्र लग्नातलं अगदी छोटंसं आहे. याच्यात मी घ्यायचा विचार करते आणि जर्मनचं आहे खरं तर. ते स्टीलमध्ये वगैरे असं काही असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. इकडे सांबर पण तयार होत आहे आणि सुगंध तर खूपच भारी येतोय. आईला गोळ्या घ्यायच्या असतात, त्यामुळे वेळेत नाश्ता द्यावा लागतो आणि गरमागरम सांबर आणि इडली तिला जायला वेळ होईल म्हणून पटकन त्याच्यासाठी हळदीचं दूध बनवलं आणि तो पितोय तोपर्यंत त्याचा टिफिन पॅक केला. आणि त्याला खरं तर इडली सांबर खूप आवडतं, त्यामुळे जरा जास्तीचंच दिलं. आणि हो, आज अजून एक महत्त्वाचं काम जे पेंडिंग पडलं होतं ते मार्गी लागलं. ते म्हणजे आमचं फिल्टर जे आहे त्याची सर्व्हिसिंग करायची होती आणि हे येताना ड्युटीवरनं या फिल्टरवाल्या दादांना घेऊन आले होते. त्यांनी पूर्ण ते ओपन केलं आणि छान अशी त्याची सर्व्हिसिंग केली. हे खूप गरजेचं आहे खरं तर. तोपर्यंत बेडरूम आवरायला आले, तर हे असं काहीसं दृश्य होतं आणि हे दररोजचंच आहे. म्हणजे 2-2 ओले टॉवेल बेडवरती होते, एक ह्यांचा आणि एक स्त्रीचा, आणि यावरनं आमच्या दोघांमध्ये खूपदा कुरबुरी आणि वाद होतात. तुमच्यात होतं की नाही असं मला सांगा. नंतर कसं तरी शांभवीला झोपी घातला आणि भांड्यावाल्या मावशी आल्या, त्या खूप जास्त भांड्यांचा आवाज करतात. असं तर इथलं बऱ्यापैकी आवरलेलं होतं. फिल्टर वगैरे जागच्या जागी लागलं. थोडासा पसारा पडला होता, तर सगळी क्लिनिंग करून घेतली.